या बोगद्यामध्ये जर कधी गुदमरल्यासारखं झालं तर त्याचं उत्तर माझ्या पाठीमागे आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हेंटिलेशन यंत्रणा या ठिकाणी बोगद्यामध्ये बसवण्यात आलेली आहे. कधी जर आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्यासाठी SOS ची यंत्रणा या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे. आपल्याला प्रश्न पडला असेल, कधी जर एमर्जन्सी आपल्याला या बोगद्यामध्ये कुठली अशी वेळ आली तर आपल्याला गाड्या उभ्या कुठं करायच्या, त्यासाठी क्रॉस पॅसेज देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. मुंबई आणि पुण्याला जाण्यासाठी आता आपली गाडी टॉप गिअरला असणार हे खरं आहे. अंतर कमी झालं आहे, वेग वाढणार आहे. मात्र वेग किती वाढणार आहे तर हे माझ्या पाठीमागं तुम्हाला दिसतंय. तुमची जर कार असेल, हलकी वाहनं असतील तर 100च्या स्पीडनं आपण मुंबईला आणि पुण्याला जाऊ शकतो. मात्र तुमची जर प्रवासी बस असेल तर फक्त ती 80च्या म्हणजे 80च्या स्पीडनंच फक्त आपण पळवू शकता. नियमाचा भंग केला तर कायदेशीर दंड आपल्याला बसू शकतो, याची देखील काळजी घ्यायची आहे. बोगद्यामध्ये जर कधी आग लागली तर ॲटोमॅटिक लिनियर हीट डिडक्शन सिस्टम हे ॲक्टिव्ह होणार आहे. शिवाय या बोगद्यामध्ये वॉटर फोर्स सिस्टम देखील बसवण्यात आलेली आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी अत्याधुनिक सिस्टम या बोगद्यामध्ये वापरण्यात आलेली आहे. हा बोगदा वेगासाठी तर महत्त्वाचा आहे, मात्र सुरक्षेच्या दृष्टीने देखील पूर्ण काळजी या बोगद्यामध्ये घेण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय. या बोगद्यामध्ये अपघात होऊ नये याची पूर्ण काळजी घेतलेली आहे आणि होऊ देखील नाही. मात्र कधी जर असा अनुचित प्रकार घडला तर त्यासाठी हा एमर्जन्सी एक्झिट निर्माण करण्यात आलेला आहे. सुमारे 40 मीटर इतकं अंतर या एक्झिटचं असणार आहे. आता ही जर समोर गाडी आली आणि काही झालं तर आपल्याला एमर्जन्सी एक्झिट लागत असते. त्यासाठी असे एमर्जन्सी एक्झिट देखील या बोगद्यामध्ये आणि मिसिंग लिंक हा जो प्रकल्प आहे यामध्ये बोगद्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे.